सगळं सेट करा, मग निवांत क्वेश्चन करा. कुणाल कामराने जी मुजोरी काल दाखवली की मी माफी मागणार नाही, मला वाटते जास्त मास त्याला चढलेला आहे. ही मस्ती कोणाच्या भरोश्यावर आहे, कोण त्याच्या पाठीशी आहे, त्याचा माज आमचे सैनिक उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि कायदेशीर कारवाईच्यावर त्याचा विश्वास नाही की निपक्ष होणार नाही, तर कारवाई त्यांनी जे काही केलेलं आहे हा मोठा गुन्हाच आहे आणि पोलीस त्याच्यावर योग्य ती कारवाई करणारच आहे. ठीक आहे ना, येऊ द्या ना त्याला महाराष्ट्रामध्ये, फिरू द्या रस्त्यावर, येऊ द्या मोकळ्या मैदानात, जे आम्ही बोललो ते होईल बरोबर. हो, ते एका बापाचे औलाद असतील दोघे इथे. सर दुसरीकडे पाहायला गेलं तर गद्दारांना गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं असंही कुठेतरी उद्धव ठाकरे सुद्धा पुन्हा एकदा म्हटलेले आहे. उद्धव ठाकरे कोणत्या तोंडाने म्हणतात गद्दार? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशा विचाराशी गद्दारी करून तुम्ही काँग्रेससोबत गेले. हा, तुम्ही सगळ्यात मोठे गद्दार तर तुम्हीच आहात, ज्याने हिंदुत्वाशी गद्दारी केली, बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली. ज्या काँग्रेसचं कधी तोंड बाळासाहेबांनी पाहिलं त्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसले. सोनियाजीच्या पाया पडायला मुंबईला तिकडे जाता तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणता की आम्ही गद्दार आहोत म्हणून? आम्ही आमचा उठाव केलेला आहे आणि जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे. 81 पैकी 60 जागा आम्ही 61 जागा आम्ही जिंकलेल्या आहेत. सर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे की युतीची 4 जागांमुळे तुटली ती शिवसेनेवर तुटली, नाहीतर मुख्यमंत्री शिवसेनेचं झालं असता, उपमुख्यमंत्री भाजपचं होणार. आता बघा, त्या गोष्टीवर चर्चा करून उपयोगी 10-11 वर्ष त्या गोष्टीला झालेत. नेमकं कोणी काय कमिटमेंट केलं हे काही त्यावेळेला कोणा बाहेर आलं नाही. तेव्हा आता इतक्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या, त्या काय परत येऊ शकत नाही, त्यावर काही चर्चा वाढवायला नको. कुणाल कामरा म्हणतात अजित पवारांनी जे म्हटलं होतं एकनाथ शिंदे यांना आणि तुमच्या पक्षाला, तेच मी म्हटलंय. अजित दादांनी तुम्हाला गद्दारच म्हटलं होतं त्याआधी जेव्हा तुम्ही बंडखोरी केली होती. त्यामुळे ज्यांनी अजित दादांनी जे केलं तेच मी स्टेटमेंट केलं. ज्या अजित दादांना सुद्धा आम्हाला गद्दार म्हणायचा अधिकार नाही. आम्ही काही त्यांच्या पक्षातून बाहेर आलेलो नव्हतो. त्यावेळी दादा जे बोलले असतील, आम्हाला त्यावेळेस मी उत्तर दिलं होतं की आम्हाला इतर कोणत्याही पक्षाला बोलायचा अधिकार नाही आहे. शिवसेनेचा आणि आमचा अंतर्गत हा त्या ठिकाणचा वाद आहे किंवा आमचं भांडण आहे. आम्ही एकमेकाबद्दल बोलू शकतो, तिसऱ्याला बोलायचा काही संबंध नाही आहे. सर वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात संभाजीराजांनी इशारा दिला, 31 मे पूर्वी ही रायगडावरील समाधी हटवावी, नाहीतर मी आंदोलन सुरुवात करेन. मी रायगडावर नेहमी जातो. शिवचरित्र मी एक शब्द वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख दिसून येत नाही. तुमची भूमिका काय आहे ही समाधी हटवण्याची? माझा म्हणणं आहे की त्या शिवरायांच्या इतिहासामध्ये वाघ्या नावाचा कुत्राचा कुठेच उल्लेख नाही. शिवाजी महाराज घोड्यावर अख्खा देश पायंदळी करत होते. कुत्रा कुठं त्यांच्यासोबत होता? कुठं कुत्रा वेगळा खेळायला त्यांच्याकडे वेळ होता? 2-2, 4-4 आणि 2-2 वर्ष शिवाजीराजे मोहिमेवर राहायचे. मोहिमेवर असताना कुठे कुत्रा सोबत असणार आहे? काहीतरी कोणी सगळं उठून उभं केलेलं आहे ते.